मला माहितीये तुमचं माझ्यावर आणि माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे, पण हे सत्य आपणही स्वीकारायला हवं की मी तुम्हाला संतती सुख देऊ शकले नाही. अनुसया, यात तू स्वतःला का दोष देतेयस? बर, यावरून मी तुला काही बोललोय का? नाही ना? नाही. तुम्ही काही बोलत नसला तरी तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यावीच लागतात ना. माझ्यामुळे तुम्हाला आईंशी भांडावं लागतंय. पुन्हा तेच? पण तुम्ही ती अट मान्यच कशी केली आणि कुणाच्या भरोशावर? महादेवाच्या भरोशावर. मला खात्री तो नक्की काही ना काहीतरी मार्ग दाखवेल आपल्याला. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. पण तरी का कुणाच ठाऊक, तुम्ही जो शब्द देऊन बसला आहात तसं झालं नाही तर मी तुम्हाला गमावून तर नाही बसणार ना. अनुसया, तुझ्या मनाची स्थिती मी समजू शकतो, पण तू मनातली शंका दूर ठेवून माझ्यावर विश्वास ठेवलास तर आपली पूजा नक्की सफल होईल. पूजा? कसली पूजा? आपण शिवशंभूला साकडं घालू. जो शंकर इतके वर्ष आपल्याला सहाय्य करत आलाय तोच यापुढेही सांभाळणार आहे आपल्याला. ठीक आहे. तू नको काळजी करूस, सगळं ठीक होणार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुला विशिष्ट निरोप घेऊन जायचं आहे. तुझ्या सामर्थ्य आहे, तू प्रतीक आहेस कर्तव्याचा, संरक्षणाचा, सौभाग्याचा. तुला देखभाल करायची आहे, विनाश करायचा आहे वाईट वृत्तींचा, विचारांचा. तुझ्या सराव गुणांसहित तुला आकाराला यायचं. आणि तुझे इप्सित कार्य पार पाडायचे. म्हणजे आज आणखीन एक लीला पाहण्याचं भाग्य मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. निर्मिती, देखभाल, विनाश एकाच वस्तूत म्हणजे स्वामी. श्री स्वामी समर्थ.